नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला काही विशेष असं गोष्टींचं दान केल्याने तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्या कोणत्या वस्तू आहेत किंवा तुम्हाला अक्षय तृतीये दिवशी काय काय करायचं आहे आणि तुमच्या जीवनाचं सोनं करायचं आहे, हे या व्हिडिओतून आज आपण बघणार आहोत. तर अक्षय तृतीयेचा दिवस अगदी खास आहे आणि या दिवशी दानधर्म करण्याला, खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. जो कोणी अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी करत असतो त्या अक्षय दिवस म्हणजे खूप वर्ष आपल्याकडे राहत असतात किंवा अनंत दिवस आपल्याकडे त्या टिकत असतात. त्यामुळे अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस पितरांसाठी सुद्धा समर्पित मानला जात असतो, कारण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी आपल्याला दानधर्म करायचे असतात, पितरांसाठी आपल्याला भोजन द्यायचं असतं. त्यामुळे मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला काही विशेष अशी पूजापाठ या दिवशी करायची आहे. त्यामुळे देखील तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य यांचं नष्ट होणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे. कारण अशा विशेष दिवशी आपण जी काही सेवा करत असतो, पूजा करत असतो, त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळत असतं. कारण या काही विशेष असे दिवस असतात, त्या दिवशी एक अति दुर्मिळ असे योग तयार होत असतात आणि प्रत्येक वेळेस नवनवीन योग तयार होत असतात. त्यामुळे काय माहीत की कोणता जो योग तयार झालेला आहे तो तुमच्या राशीशी जोडून तुम्ही जे उपाय करत आहात, जी पूजा करत आहात, त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळून तुमचे स्टार चमकतील किंवा तुमचं नशीब उघडणार आहे. तर अक्षय तृतीयेचा दिवस दान करण्यासाठी सर्वात शुभ मानला जात असतो. असे म्हटले जाते की असं केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख नष्ट, कष्ट जे आहेत, दुःख आहे ते नष्ट होत असतात आणि सुख आणि सौभाग्य त्याला प्राप्त होत असते. म्हणून या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत हे आता या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती निरंतर राहो, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना. आता मित्रांनो, भारतामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जात असतात. काही सणांमध्ये अक्षय तृतीयेचा हा एक सण आहे, तो साजरा केला जात असतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची जी फळं असतात ती तुम्हाला मिळत असतात आणि त्यातून मोक्षप्राप्ती करण्यासाठी या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही दान केल्याने तुम्हाला विशेष असं त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत असतं आणि तुम्ही जे काही पाप केलं आहे ते धुवून जात असतं किंवा तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक काही गोष्टी आहेत त्या बदलत असतात किंवा घडत असतात. असे मानले जाते की या दिवशी आपण अशा चांगल्या काही कृत्य करत असतो ज्यामुळे आपल्याला अनंत पुण्य प्रदान होत असतं आणि आपल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते. अशा पुण्यामुळे आपले जीवन आनंदी आणि शांतिमय आपलं जीवन व्यतीत होत असतं आणि शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणं हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं गेलेलं आहे. त्यामुळे या दिवशी जर तुमची ऐपत असेल तर तुम्ही या दिवशी सोनं नाणं खरेदी करू शकता. ते तुम्हाला चांगलं फायद्याचं ठरणार आहे आणि अनंत म्हणजे दरवर्षी तुम्ही हा योग तुम्हाला साधून येत असतो. दरवर्षी तुम्ही त्या सोन्यामध्ये तुमच्या वाढ होत जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जरी तुमची समजा ऐपत नसेल सोनं चांदी खरेदी करण्याची, तरी मी तुम्हाला सांगितलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये की तुम्ही माता लक्ष्मीसाठी प्रसन्न करणाऱ्या अशा काही वस्तू आहेत त्या देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणून त्याची व्यवस्थित पूजा करून तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. मी 2-3 दिवसापूर्वीच तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर जेव्हा तुम्ही सोनं चांदी खरेदी करता त्याची एक विधीपूर्वक पूजा आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला ती पूजा करून तुमच्या तिजोरीमध्ये ते सोनं तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं की ते धन दुसऱ्या धनाला आकर्षित करून खेचून घेत असताना आपल्या धनामध्ये वृद्धी होत असते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू तुम्हाला दान केल्याने व्यक्तीच्या शाश्वत पुण्य प्राप्त मिळत असतं. आणि यावर्षीची जी अक्षय तृतीया आहे ती आहे 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ती सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 ती संपत आहे. तर उदय तिथीनुसार आपण अक्षय तृतीयेचा सण आहे तो 30 एप्रिल रोजी साजरा करणार आहोत.
तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नेमकं तुम्हाला काय दान करायचं आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेलं भांडं आहे ते तुम्हाला दान करणं अत्यंत शुभ मानलं जात आहे. बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही एखाद्या गरजू माणसाला एखादी पाण्याची बॉटल असेल, काही असेल, पाण्यानं भरलेला एखादा ग्लास असेल, तुम्ही जरी त्याला दिला तर अनंत म्हणजे तुमचे पितृ खूप खुश होणार आहेत आणि पितरांचा चांगला तुम्हाला आशीर्वाद या दिवशी मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या दिवशी आवर्जून 1 पेला पाणी तुम्ही नक्कीच गरजूंना दान करा किंवा कोणालाही पाणी या दिवशी पाजणं हे खूप पुण्याचं तुमच्यासाठी होणार आहे. काय माहीत की त्यांच्या रूपात तुमचे पितृ तुमच्यासमोर येऊन तुमच्या हातून 1 पाणी जर पिलं तर तुम्ही ते तृप्त होऊन जातील आणि तुमच्या पितृदोष नाहीसा होऊन तुमचं जीवन अगदी सुखी होईल. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करा. अक्षय तृतीयेला तुमच्यासमोर जर कोणी आलं तर नक्की त्याला 1 ग्लास पाणी पाजायला विसरू नका. तर या दिवशी तुम्ही कलश किंवा जर एखादा भांडं आहे ते तुम्ही दान करू शकता, परंतु ते तुम्हाला भांडं रिकामं द्यायचं नाही. लक्षात ठेवा, त्या भांड्यामध्ये काही ना काही घालून तुम्हाला द्यायचं असेल, मग त्या पाण्यामध्ये पाणी घाला, साखर घाला, गहू, तांदूळ काही असेल त्या भांड्यामध्ये तुम्हाला घालून ते भांडं तुम्हाला दान करायचं आहे. गोडाचा पदार्थ तुम्हाला घालून, डाळ असेल, अशा पद्धतीच्या वस्तू त्यात घालून तुम्हाला दान करायचं आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणं अत्यंत शुभ मानलं जात आहे. यामुळे तुम्ही दही असेल, दूध, साखर, खीर, शंख आणि पांढऱ्या प्रकारचे जे काही कपडे आहेत त्या वस्तू तुम्ही दान करू शकता. त्यामुळे व्यक्तीला शुभफळ मिळत असते. असं कुंडलीतील आपला जो काही चंद्रमा ग्रह आहे त्याची स्थिती जी आहे ती मजबूत होत असते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही गरिबांना, गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला दान करायचं आहे. मग तुम्ही अन्नदान करू शकता, अन्नधान्य, कपडे असतील, पैसे असेल, हे तुम्ही दान करू शकता. त्यामुळे ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप बदल होतात. व्यक्ती प्रगतीच्या मार्गाला लागतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद त्याला मिळत असतात. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने 1 दीपक तुम्हाला लावायचा आहे. तो पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही लावा किंवा घराच्या जिथे पाणी ठेवता ते तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड मुख करून तुम्हाला तो दीपक लावायचा आहे. त्याच्यामध्ये पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि पूर्वजांच्या नावाचं स्मरण करायचं आहे. घरातील सर्वांनी त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांना गोडाचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी नक्की आवर्जून दाखवायचा आहे. किंवा जर तुमच्या नदी असेल, जवळ पाण्याचा स्रोत असेल, कुठे तलाव असेल तर तिथे या दिवशी सायंकाळच्या टायमिंगला तुम्हाला जाऊन दीपक लावायचा आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा आपले पूर्वज आहे ते अशा पाण्याच्या ठिकाणी येत असतात आणि आपल्याला त्यांना तिथे एखादा नैवेद्य असेल किंवा काहीही असेल, पाणी असेल, ते तुम्हाला तिथे त्यांना द्यायचं आहे. असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे चांगले आशीर्वाद मिळत असतात आणि त्यामुळे त्यांची गरिबी दूर होत असते आणि ते श्रीमंतीकडे त्यांची वाटचाल चालू होत असते. त्यांना सौभाग्यप्राप्ती होत असते आणि त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्ती त्यांना होते. तर या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची देखील व्यवस्था तुम्ही केली तर ते उत्तम आहे. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं हे ते खूप छान मानलं गेलेलं आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करून तुमच्या तिजोरीमध्ये ते तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे देखील या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान, धूम्रपान हे टाळायचं आहे. कारण हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर या दिवशी कोणालाही तुम्हाला वाईट बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. या दिवशी शांतता ठेवायची आहे. सकारात्मकता घरामध्ये जर ठेवली अक्षय तृतीयेच्या दिवशी तर तुमचं येणारं जे वर्ष आहे ते खूप शांततेत आणि चांगल्या पद्धतीने जाईल. तुमची सर्व कामं व्यवस्थित पार होतील. त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्यतो घरामध्ये शांत वातावरण ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे पान तोडण्यापूर्वी तुम्हाला स्नान करणे हे आवश्यक आहे. असं सांगितलेलं आहे की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची तुम्हाला एकत्रित पूजा करणं हे देखील तुम्हाला खूप चांगला आशीर्वाद त्यांचा मिळू शकतो. त्यामुळे दोघांची एकत्रित तुम्ही पूजा करायची आहे. या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे, म्हणजे फळं असेल, दूध असेल, भाज्या असेल आणि गोडाचा नैवेद्य घरात करून तो तुमच्या देवी देवतांना या दिवशी तुम्हाला दाखवायचा आहे. जर या साऱ्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीया दिवशी केल्या तर नक्कीच तुमचं येणारं जे काही पुढचं वर्ष आहे ते सुखासमाधानाचं जाणार आहे. तुमच्या घरामध्ये कोणती प्रकारची गरिबी राहणार नाही. तर मित्रांनो, असा होता आजचा हा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते नक्की लिहून पाठवा. धन्यवाद.